इंद्रायणी भातासोबत काय लागेल यार ही आमटी. पंढरपूरचे गोडाचे पदार्थ यार अप्रतिम आहेत. वंडरफुल, म्हणजे भारी पिस्ताची चव आहे यार. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यात्रा कर्जन पंढरपूर गाईज. पंढरपूरला येणं खरं तर माझ्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नाही. आणि आता जेव्हा मी पंढरपूरला आले आहे आणि आमचं छान मस्त दर्शन झालं आहे आणि असं यू कुड सी ऍक्च्युली दिस अँड दॅट अँड एक्सेट्रा, तर मला खूप छान, खूपच भारी वाटतंय. पंढरपूरला आले आणि काही खाल्लं नाही किंवा जर काही खाल्लं नाही तुम्हाला दाखवलं नाही तर कसं चालेल ना, अशक्य आहे ते. त्यामुळे आता मी काय काय मस्त मस्त खायला निघालोय पंढरपूर. काही काही स्पॉट्स आहेत जे आम्हाला इथल्या लोकल लोकांनी सांगितले, जे आम्ही जाऊन बघणार आहेत, खाणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. सो थ्रू आउट आम्ही तुम्हाला मस्त मस्त काय काय खाण्याचे स्पॉट्स दाखवणार आहे. ते शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. चला. मंदिर म्हटलं की म्हणजे देवदर्शन म्हटलं की प्रसाद आलंच. सो इथे लाडू प्रसाद विक्री केंद्र आहे. पूर्ण पंढरपुरात बाय द वे 3 विक्री केंद्र, त्यातला आम्ही इथे आलोय. आणि इथे 2 प्रकारचे प्रसादाचे लाडू मिळतात. एक बुंदीचा जो आम्ही आत्ता घेतला आहे आणि एक आहे राजगिऱ्याचा, तो पण तुम्ही घेऊ शकता. पण मला जरा बुंदीचा खाऊन बघायचा, त्यामुळे मी बुंदीचा लाडू घेतलाय. हा एक पॅकेट येतो. एक पॅकेटमध्ये 2 लाडू असतात आणि 2 लाडूचं प्राईस आहे 20 रुपये. बरं, पॅकेट जर तुम्ही बघाल व्यवस्थित छान, तर सगळं घटक पदार्थ, त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू, एक्सपायरी डेट वगैरे सगळं त्यांनी छान मेन्शन केलं आहे. This is what I like and oh this is it. थोडंसं मी खाते. ऑफकोर्स प्रसादाचं आहे, प्रसादाचं काही आपण रिव्ह्यू वगैरे करू नाही शकत आपण, तेवढी मोठी आपण कधीच होऊ शकत नाही. सो जस्ट एक प्रसादाचं लाडू खाऊन मी अजून माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करते. तुम्ही पंढरपुरात या आणि हे लाडू नक्की घ्या. सुपर्ब. छान आपला प्रसाद खाऊन झालेला आहे. आता आपण बाकीचं खायला मोकळे. चला. अशा मस्त मस्त फ्रेश सनशाईनी मॉर्निंगमध्ये आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे हॉटेल भारत भुवनमध्ये, जिथे आम्ही ऑर्डर केला एक बटाटा वडा आणि एक मेदू वडा. सांबार वॉज गोड, पण बटाटा वडा वॉज स्पायसी. त्याच्यासोबतची कढी पण गोड होती, पण ठीक आहे, ते स्पाईसमुळे मॅनेज होऊन गेलं. सांबार वडा खूप छान होता आणि मला तो खूप आवडला. भारत भुवन जे आहे ते मागच्या 80 वर्षापासून वारकरी संप्रदायाचा मस्त फेवरेट असा स्पॉट असल्यामुळे इथे नक्कीच यायला पाहिजे. आता आम्ही आहे नामदेव पायरी इथे आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की लाड पेढेवाले जे आहेत ते खूप जास्त फेमस आहेत इथे, पण त्यांचे खूप सारे जॉईंट्स आहेत. आम्हाला आता एक जरा शोध मोहीम राबवायची आहे की लाड पेढेवाले जे आहेत त्याचे ओरिजिनल कुठलं आहे. आता इथे आम्ही जिथे उभे आहे नामदेव पायरीच्या जस्ट अपोजिट अजून 2 लाड पेढेवाले आहेत. ते आहेत की नाही आम्हाला माहीत नाही ओरिजिनल. आम्ही जरा अजून शोध घेऊन बघतो की कुठे एक्झॅक्टली ओरिजिनल लाड पेढेवाले भेटतात आणि त्यांच्याकडनं मग आम्ही पेढा खाऊन तुम्हाला सांगतो की तो पेढा कसा आहे. येस, फायनली आम्हाला ओरिजिनल जो ओजी लाड पेढेवाला आहे त्यांचं जे दुकान आहे ते आम्हाला सापडलं आहे. सो लाड पेढेवाल्यांकडनं आपण घेतले 4 प्रकारचे पेढे. एक आहे कंदी पेढा, जो आपला क्लासिक कंदी पेढा असतो तो. एक आहे केशर पेढा. एक आहे पिस्ताशिओ. लाईक आय रिअली लाईक द पिस्ताशिओ फ्लेवर इन आईस्क्रीम्स अँड एक्सेट्रा. आय हॅव नॉट eaten anything of this sort in sweets. आणि गुलकंद हे असं छान मस्त दिसतंय. अँड स्टार्टिंग फ्रॉम अवर क्लासिक कंदी पेढा. बरं, तुम्ही बघू शकता किती छान प्रतीचा मावा आहे किंवा दुग्धजनक पेढा आहे हा. कसं ठेवलं असं छान त्याला तेल सुटतं, असं तुपकट असं तेल सुटतंय
आणि असं स्मूथ सॉफ्ट असा पेढा आहे. कंदी पेढा इज समथिंग आय रिअली लाईक यार, मला खूपच आवडतो. ओ माय गॉड, हे अस्सल अस्सल माव्यापासून असं शुद्ध जे काही ज्याच्यापासून हे बनतं त्याचा अत्यंत शुद्ध वापर करून हा पेढा बनवला आहे. आणि द वन थिंग आय रिअली वॉन्ट टेल यू अबाउट दिस पेढा इज की ते जे असतात ना की गोडाचा पदार्थ म्हटला किंवा भरभरून त्यात साखर होता त्याला असं गोड करून टाका, म्हणजे त्याचं जे बेसिक चव असतात त्या इन्ग्रेडियंट्सपासून ते बनलं त्याची जी बेसिक चव असते ती पूर्ण निघून जाते. रिअली लाईक वॉट लॅड पीपल हॅड डन इज की त्याची जी माव्याची टेस्ट आहे ती असली इंटॅक्ट ठेवली आहे की जबरदस्त वाटतं. ऑफकोर्स गोड आहे पण तसं माव्याचा जो असा असतं ना असा एक तुपकट फ्लेवर तो खूपच छान त्याने इंटॅक्ट ठेवला आहे. जर तुम्ही पंढरपुरात येत आहे तर पंढरपुरात एक डिश आहे कॉल्ड बाजार आमटी. आणि असं म्हणतात की जर तुम्ही पंढरपुरात येऊन जर ती बाजार आमटी नाही खाल्ली तर तुमची वारी जी आहे ती असफल आहे. वारी म्हणजे पंढरपूरची वारी, ती वारी नाही. तर मंदिर परिसरापासून थोडंसं दूर येऊन म्हणजे एक 3-3.5 किलोमीटर दूर येऊन आम्ही आता एका ठिकाणी आलोय जिथली बाजार आमटी म्हणजे लय फेमस आहे. त्याचं नाव आहे हॉटेल महावीर रसोई. आणि आता तिथे आम्ही छान मस्त अशी झणझणीत बाजार आमटी आणि भाकरी ऑर्डर केली. आता ती येते तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की बाजार आमटी प्रकार काय, कारण माझ्या विदर्भी डोक्याला बाजार आमटी काय आहे हे माहितीच नाहीये. त्यामुळे इथल्या लोकल लोकांनी आम्हाला सांगितलं की बाजार आमटी बेसिकली आमटी जी जुन्या काळात जे सगळे व्यापारी इथे यायचे महिने इथेच मुक्काम ठोकायचे त्या लोकांना सर्व केली जायची अशी एक हेल्दी आमटी आहे. ती आमटी अशी आहे की तुम्ही ती भाकरीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. आणि ती त्याचे हेल्थ बेनिफिट्स इतके आहेत की तुम्ही जर सर्दी झाली, तुम्हाला खोकला झाला, असा ताप वगैरे आला तरी ती पिऊन घेतली की ती जरा हेल्दी असते, त्यामुळे ते जरा रिकवर करायला हेल्प करते. व्यापारी वलय लाभलेली ही मेन बाजार आमटी आहे जी पंढरपूर पासून एक 15-16 किलोमीटर दूर करकंब म्हणून एक गाव आहे तिथली ती फेमस आहे. त्याचाच रेप्लिका इथे पंढरपूरमध्ये हॉटेल महावीर रसोई आपल्याला बाजार आमटी देतात. सो ती आमटी आल्यानंतर आपण ती खाऊन बघूयात आणि बघूयात कशी आहे. आपल्या समोर आता बाजार आमटी जी आहे ती आली आहे. ज्वारीची एक भाकर आहे आणि बाजराची एक भाकर आहे. बिफोर इवन डिगिंग इन टू आमटी आय जस्ट वॉन्ट टू अप्रिशिएट सोलापूर फॉर इट्स अमेझिंग भाकरीज. लाईक सुपर सॉफ्ट अँड सुपर थिन अशा त्यांच्या भाकरी असतात. ही आय गेस बाजराची आहे, एक ज्वारीची पण मागवली आहे. आणि ही आहे स्टार ऑफ द शो बाजार आमटी. थोडासा वरती अशी थोडी तर्री आहे आणि एक्स्ट्रीमली रनी कन्सिस्टन्सी आहे. दाण्याच्या कूटचा भरभरून वापर केला आहे. आणि याला कुठलं असं म्हणजे फळ किंवा लेंटल्स असं काही बेस नाही. सो आय टेक दिस भाकर. छान यार, मस्त लुसलुशीत अशी मऊ भाकर आहे. आणि मी याला मीठ, लिंबू, कांदा कशासोबतच अडल्टरेट नाही करणार. आयडियली मला असं वाटतं की चुरून खाण्याचा प्रकार आहे हा. यम्मी आहे. थोडीशी तिखट आहे पण मला चालतं. तुमच्या पलीकडला थोडं तिखट लागू शकतं. व्हॉट आय रिअली लव्ह इज द टेस्ट. खूपच अमेझिंग टेस्ट आहे. दाण्याच्या कुटाचा जो म्हणजे दाण्याचा कूट जरी असलं तरी दाण्याचा कूट ही एक अशी वेगळी टेस्ट असते ना, अशी दाणेरी टेस्ट असते, ती टेस्ट याच्यात उतरली नाहीये. आणि टोमॅटोची बेस ग्रेव्ही टोमॅटोचा आहे. आणि तिखट म्हणजे मसाले काहीतरी असावे त्यांचे वेगवेगळे मसाले अशापासून बनवलेली अशी तर्रीदार अशी एक आमटी आहे जी खरंच खूपच छान आहे. आणि दिस विल पेअर अमेझिंग विथ भाकरीसोबत तर म्हणजे अमेझिंग आहेच आहे. ऑफकोर्स इंद्रायणी भातासोबत काय लागेल यार ही आमटी, अमेझिंग. आणि जर का तुमच्याकडे बिर्याणी वगैरे असेल तर बिर्याणी सोबत पण साईडला जी ग्रेव्ही देतात त्याचा पण एक बेस्ट ऑल्टरनेटिव्ह आहे ही आमटी. आणि यू कॅन ऍक्च्युअली हॅव इट लाईक दिस. सी एम शोईंग a very nice and very healthy soup alternative as well. आता जस्ट आम्ही मस्त बाजार आमटी आणि ती खाऊन टाऊन निघालोय. आणि बाहेर बघितलं तर असली ऊन आहे यार, म्हणजे ऊन आहे की माणूस पिढून बाहेर निघेल. सो त्या ऊनला जस्ट लिटिल टेम डाऊन करायसाठी आम्ही आता पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी चौकात ते आहे मंगळ वेढेकरांची डेअरी. आता त्या डेअरीत नवीन थंड गार अशी डिलिशियसली बासुंदी घेतली आहे.
जे बघतात त्यांनी लोकांना टेम्प्ट करेल. आमचा स्टॉप आला आणि आम्हाला उतरायला लागलं, त्यामुळे अर्धा टेक रिक्षावर झालं ते अर्धा टेक आम्ही लिटरली रस्त्यावर करतोय. पण जशी तुम्ही डिलिशियसली अशी क्रीमी थिक बासुंदी बघितली आहे, ते तुम्हाला आता भरकन खाऊन दाखवते. आणि उन्हाला जरा थोडंसं, दिस इज सो फ्रिकिंग थिक यार. सगळी मलाई आहे, सगळा गाढा गाढा दूध. पंढरपूरचे गोडाचे पदार्थ यार अप्रतिम आहेत. त्यांनी जे सॉल्व्ह केलं ना इक्वेशन गोडाचं, की तो गोडही असला पाहिजे, पण ते असलं नाही गोड की त्यांनी शुगर रश होईल, पण असलं गोड की त्यांनी दुधाची किंवा ती माव्याची किंवा ती मलाईची जी चव असते ती इंटॅक्ट राहील. वेलचीचा फ्लेवर आहे याला, छान मस्त थिक अशी बासुंदी आहे आणि इतकी अमेझिंग टेस्ट करते ही, इतकी छान, इतकी गार आहे. खूपच डिलिशियस अशी बासुंदी आहे. चंद्रभागेच्या तीरावर आता म्हणजे आम्ही आलोय, घाटावर आलो आहे आणि आता चंद्रभागेत छान पाय वगैरे बुडवून छान जरा नमस्कार वगैरे करून आम्ही जाणार आहे इस्कॉन टेम्पलला. इथून तुम्हाला दिसत असेल ते दूरवर जे असं मार्बलचं क्रीम कलरचं मंदिर दिसतंय ते आहे इस्कॉन टेम्पल. आणि तिथे ज्या दिसत आहेत त्या सगळ्या होड्या आहेत, ज्या होड्यांवर बसून आम्ही आता इस्कॉन टेम्पलला जाणार आहे. रणरणत्या उन्हात होडीचा आनंद घेत आणि पाण्यात सोबत खेळत 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 आम्ही इस्कॉन टेम्पलला पोचलो. आणि इस्कॉन टेम्पलचं जे अन्नक्षेत्र आहे आम्ही तिथे थेट धाव घेतली. आता इस्कॉन टेम्पलच्या अन्नक्षेत्रामध्ये तुम्हाला निशुल्क जेवण करायला मिळतं आणि त्यांचा मेन्यू जो आहे तो रोज चेंज होतो. आजच्या मेन्यूमध्ये होती चणा डाळ आणि लौकी म्हणजे दुधी घातलेली खिचडी, लापशी आणि बॉब्या, ज्याला आमच्याकडे फिंगर म्हणतात. तुम्हाला जिथे जागा दिसेल तिथे तुम्ही बसा आणि मस्त आपल्या जेवणाचा आस्वाद. महाप्रसादाचा वलय लाभलेली ही खिचडी अत्यंत टेस्टी आणि डिलिशियस होती. चणा डाळ लौकी घातलेली ही खिचडी होती. लापशी पण होती छान गोड गोडमध्ये. इस्कॉनच्या जेवणाचे काही नियम आहे की तुम्ही ताटात काहीही अन्न शिल्लक ठेवू शकत नाही आणि तुमचा जो ताट आहे तो जेवण झाल्यानंतर स्वतः धुवून ठेवायचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही इस्कॉनमध्ये छान महाप्रसाद घ्यायला नक्की पंढरपूरमध्ये व्हिजिट करा. मध्ये आतापर्यंत मी वेगवेगळे आणि विविध ठिकाणचे आणि विविध प्रकारचे फूड खाल्ले आहेत. त्यातल्या काही नोटेबल थिंग्स मला तुम्हाला सांगू इच्छिते त्या अशा की पंढरपूरमध्ये जर तुम्ही येत आहे तर शक्यतो मंदिराजवळचे फूड जॉईंट्स आहेत किंवा अन्नछत्र, इथे अनेक प्रकारचे अन्नछत्र आहे. म्हणजे शेगाव संस्थांचं, गजानन महाराज संस्थांचं अन्नछत्र आहे. इस्कॉन टेम्पलचं स्वतःचं एक वेगळं अन्नछत्र आहे. विठ्ठल मंदिराचं, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं एक वेगळं अन्नछत्र आहे. पुंडलिक मंदिराचं पण एक अन्नछत्र आहे. तर प्रिफर करा की तुम्ही अन्नछत्रामध्येच जेवण कराल. इतरही आजूबाजूला जी स्टॉल्स आहेत ती खूप छान आहेत, खूप टेस्टी फूड सर्व करतात. पेढे किंवा मिठाई जी आहे ती फार शुद्ध आणि फार छान आहे. सो तुम्ही जर कधी पंढरपूरला याल तर या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करा. मी अजूनही हे सांगायला पाहते की इथे आल्यानंतर वडापाव किंवा मिसळपाव किंवा आपले जे रेग्युलर स्टफ आहे जे आपण आपल्या गावी घरी पण खाऊ शकतो त्या गोष्टी टाळा. म्हणजे तुम्हाला इथल्या जे मेजर क्युझिन आहे किंवा इथलं जे मेजर छान फूड आहे, लोकल क्युझिन आहे, ते तुम्हाला टेस्ट करायला मिळेल. आणि ऑफकोर्स बाजार आमटीला विसरू नका, ती अमेझिंग आहे. ऑल्सो अजून इतर कुठल्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडेल तेही आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करू. टिल देन, अंटिल नेक्स्ट टाइम, आय विल सी यू. बाय बाय.